आज बनवते भरली कारली, स्टफ कारली। तर पाहूया साहित्य कृती। तर मी ही कारली आहे, यातील जे आतमधले बी वगैरे काढून घेतलेले आणि वरून सोलून घेतलेले। हे हळद मिठामध्ये 2 ते 3 मिनिटं वाफवून घेतलेले नॉर्मल असे। आणि हे स्टफ करण्यासाठी घेतलेले साहित्य। तर हा खोबरा घेतलाय सुका, मिक्सरला बारीक केलेला, शेंगदाण्याचा कूट, तीळ, धने जिरे पावडर, हळद, गरम मसाला, सब्जी मसाला, किचन किंग मसाला आणि लाल तिखट नॉर्मल जे 2 चम्मच, हे प्रत्येकी 1-1 चम्मच आहे। आणि चवीनुसार मीठ घेणार आहे। हे सर्व एकत्र करणार आहे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेणार आहे आणि हे सर्व स्टफ यामध्ये भरणार आहे कारल्यामध्ये। चवीनुसार लागणारे मिरची घेते, हे सर्व सारण एकत्र करते मी। तर मी कढईत तेल नॉर्मल घेऊन कढईत जे तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे ते मिश्रण स्टफ भरून घेऊन मी शॅलो फ्राय करत आहे। वाफेवरचे शिजू देते कारले। तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट, शेअर, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सांगा। धन्यवाद। तर ही भरली गेली आहे। आता मी तेलामध्ये शॅलो फ्राय करते। झाकण ठेवून वाफेवर शिजू देते। 5 ते 7 मिनिटांनंतर पलटी करून दुसरी बाजू शेकून घेते। तर ही स्टफ कारली तयार झालेली आहे, कुरकुरीत अशी, चपाती सोबत खायला किंवा वरण भातासोबत। तर नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी, कमेंट्स करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।